शहरातील लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी 1 वर्षासाठी तडीपार केले आहे। येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीचा प्रस्ताव पारित केला होता। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात लोहारा पोलिसांनी केली। भावेश उर्फ गोलू राजेंद्र तिवारी राहणार बोदड रोड चौसाळा असे 1 वर्षासाठी जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। भावेश उर्फ गोलू हा बोदड आणि वाघापूर परिसरात दहशत निर्माण करीत होता। त्याच्या विरुद्ध यवतमाळ शहर आणि लोहारा पोलीस स्टेशन येथे मारहाण, धमकी आणि शासकीय कामात अडथळा आणणे असे अनेक गुन्हे नोंद आहेत। सदर आरोपीवर यापूर्वी अनेक वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही। त्यामुळे लोहारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांनी 7 जुलै 2025 रोजी भावेश विरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांना पाठविला। या प्रस्तावावर चौकशीअंती त्यांनी आरोपीला 1 वर्षासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले। तडीपारीचे आदेश प्राप्त होताच लोहारा पोलिसांनी भावेशला ताब्यात घेऊन जिल्ह्याबाहेर सोडले। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रोहित चौधरी, PSI गजानन अजमेर, रजनी गेडाम, अमोल अन्नेरवार, नकुल रोडे, पवन चिरडे, बबलू पठाण, प्रशांत राठोड आणि रितेश मस्के यांनी केली।